आजोळ्याची चटणी करणार आहोत। त्यासाठी आजोळा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर, मिरची, लसूण, लिंबू आणि सुक्कं खोबरं आणि मीठ आणि साखर मिक्सरला वाटून घेते। खोबरं वगैरे कापून घेते मी। खोबरे कापले आहे ते टाकून घेते। ह्या 2 लसूण पाकळ्या, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, सर्व साहित्य मिक्सरला टाकून घेते। एक लिंबू पिळून घेते। चटणी आपली तयार झाली आहे।